Hello, good morning, students. Today we start the new point of our law of supply, and that is exceptions to law of supply. So, what is meant by exceptions? Already I explained this term. These are the conditions or situation in which law of supply is not proved or is not applicable. The word applicable is most appropriate. The law of supply is not applicable in all these situations, so they are exceptions. So what are the exceptions? First is supply of labor, second is agricultural goods, third is urgent need for cash, fourth is perishable goods, fifth is rare goods. So let me see one by one. Let's see here. First is supply of labor. How it is exception. In all these cases, this law of supply or the supply curve is not upward sloping. So it is opposite to that upward sloping, and it is all these situations or conditions they are not applied to this law of supply, so they are exceptions. आता एक्सेप्शन्स म्हणजे काय, मी हे तुम्हाला सांगितलं होतं की अशा सिच्युएशन्स किंवा अशा कंडिशन्स की ज्याच्यामध्ये जे लॉचं स्टेटमेंट आहे ते लॉचं स्टेटमेंट आपण अप्लाय करू शकत नाही किंवा त्या कंडिशन्स त्या लॉप्रमाणे बिहेव करत नाहीत. तर आता आपला लॉ काय आहे, when price rises supply also rises. म्हणजे दोन्ही व्हेरिएबल हे डिरेक्ट रिलेशनमध्ये चेंज होतात. सो ये दॅट इज लॉ ऑफ सप्लाय. म्हणजे जेव्हा प्राईस वाढेल तेव्हा सप्लाय वाढतो. हे कसं इथं खोटं आहे, हाऊ इट इज नॉट ट्रू इन ऑल दिस कंडिशन्स, हाऊ इट इज नॉट ॲप्लिकेबल इन ऑल दिस कंडिशन्स दॅट आर एक्सेप्शन्स. आता पहिलं एक्झाम्पल किंवा पहिलंच एक्सेप्शन त्यांनी असं घेतलं की सप्लाय ऑफ लेबर. आता लेबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. लेबर याचा अर्थ फक्त फिजिकल काम करणारा म्हणजे लेबरर असतो असं नाही. लेबर इज नथिंग बट द मेंटल अँड फिजिकल एक्झर्शन फॉर विच रेम्युनरेशन इज पेड. इट इज कॉल्ड ॲज लेबर. म्हणजे लेबर याचा अर्थ फक्त अनस्किल्ड लेबर असं नाही होत. लेबर याचा अर्थ तुमचं फिजिकल तुम्ही एक्झर्शन केलं एखाद्या गोष्टीसाठी, त्याच्याबद्दल तुम्हाला जो मोबदला मिळेल तर त्याला आपण फिजिकल लेबर असं म्हणतो. आणि मेंटल लेबर म्हणजे जे मेंटल वर्क करतात आणि त्यांचं मेंटल एक्झर्शन होतं त्याच्याबदल्यात त्यांना रेम्युनरेशन मिळतं, ते लेबर जे आहे मेंटल जे एक्झर्शन आहे त्याला सुद्धा इथं आपण लेबर असं म्हणतो. म्हणजे लेबर याचा अर्थ फक्त मजूर काम करतात किंवा फिजिकल एक्झर्शन करणारे लोक असतात असं नाही. IT कंपनीमध्ये सुद्धा जे मेंटल वर्क करतात, इथं आमच्या टीचिंग प्रोफेशनमध्ये किंवा त्याच्यामध्ये कोर्टामध्ये बघतो जे लॉयर्स असतात ते, म्हणजे जिथं मेंटल वर्क करतात त्यालासुद्धा आपण लेबर असंच म्हणतो. तर इथं आता लेबरचा मिनिंग तुम्हाला क्लिअर झालं. तर इथं आता काय एक्झाम्पल घेतले बघा. लेबर जसं लेबरची प्राईस वाढेल तसं त्याचे आवर्स वाढतात. म्हणजे क्वांटिटी सप्लाईड म्हणजे इथं काय आहे, आवर्स ऑफ वर्क. आणि वेज रेट म्हणजे इथं काय कन्सिडर करायचं आहे, प्राईस. म्हणजे आपण काम करतो आणि आपल्याला जे वेज मिळतं ती वेज म्हणजे आपण प्राईस असं म्हणजे गृहीत धरून, म्हणजे सुरुवातीला आपण जे लॉ ऑफ सप्लाय बघितलं, प्राईस अँड क्वांटिटी सप्लायड, त्या रेफरन्समध्ये किंवा त्या रेफरन्स इंटू कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही इथं वेज रेट याचा अर्थ प्राईस पेड फॉर लेबर असं धरायचं आहे. आणि लेबर हे क्वांटिटी सप्लायड म्हणजे लेबर हे कसं मेजर केलं जातं बघा, पर आवर. पर आवर आता किती तास, 6 तास. आता समजा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये 6 आवर्स कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्ही प्रेझेंट राहायला पाहिजे. मग 6 आवर्सचं तुम्हाला व्हॅल्युएशन तो आपल्या भाग नव्हे. पण आता आपण फक्त काय बघायचं आहे की आपण किती टाईम देतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय मिळतं, किंवा एखादा लेबरर किती टाईम देतो आणि त्याच्यासाठी त्याला कुठली रेम्युनरेशन मिळतं, हे इथं आपण पाहायचं आहे. किती टाईम देतो म्हणजे तो किती लेबर सप्लाय करतो आणि त्याच्याबद्दल त्याला किती प्राईस मिळते किंवा रेम्युनरेशन मिळते, किती प्राईसवर किती आवर्स तो काम करतो हे पाहायचं आहे. आता बघा, वेज रेट इथं आपण प्राईस या अर्थाने धरायचं आहे. तर पहिल्यांदा वेज रेट किती होता, 100. पर आवर त्याला 100 रुपीज मिळत होते. तर तो किती तास काम करत होता, 5 आवर्स. म्हणजे 1 आवरला जर 100 तर 5 आवर्सला किती येणार, हे 500.
त्याच्यानंतर त्याचं कामाचं रेट वाढलं, म्हणजे प्राईस वाढली, 100पासून 200 झालं. म्हणजे तिथं स्केअरसिटी ऑफ दॅट वर्क असेल किंवा कुठल्याही कारणानं प्राईस वाढली असेल तर 100हून 200 झाले. म्हणजे 100 पर आवर मिळत आता 200 पर आवर मिळतात त्याला. मग 200 पर आवर मिळत असताना तो 7 आवर्स काम करायला लागला. म्हणजे 200 इंटू 7 म्हणजे त्याला किती मिळायला लागले पर डे? 1400. मग त्याच्यानंतर परत वेज रेट वाढला. मग त्याची कपॅसिटी साधारण 7 आवर्स असेल असं आपण गृहीत धरून झालो. इथं खूप गोष्टी गृहीत धराव्या लागतात ह्या इकॉनॉमिक्समध्ये. तर आता इथं 7 आवर्स जर तो मेंटल वर्क करत असेल कंटिन्युअसली तर तो टायर्ड होत असेल. ही विल बी हिअर टायर्ड. So when here this wage rate increases from 200 to 300, then he reduces his hours of work per day. So here what is the calculation? 300 into 6 is equal to 1800. म्हणजे इथं 7 तास काम करून 200 रुपये प्रमाणे त्याला जर 1400 रुपये मिळत असेल आणि त्याचा वेज रेट वाढला तर तो काय करणार? 6 तासच काम करणार. म्हणजे त्याला किती ह्या 1400पेक्षा 1800 रुपये मिळतात. इथं 1 तास काम करून सुद्धा इथं 400 रुपये तो जास्त मिळवतो. मुद्दाम मी मराठीत एक्सप्लेन करते की ह्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे किंवा त्याची बेसिक थीम काय आहे तुम्हाला कळायला हवी. म्हणजे काय झालं आता इथं वेज रेट इन्क्रीज झाला, म्हणजे प्राईस इन्क्रीज झाली ते लेबरची, पण लेबर इन्क्रीज झालं का? नाही. लेबरवर डिक्रीज झाला, सप्लाय डिक्रीज झाला. सप्लाय ऑफ लेबर आवर्स डिक्रीज झाला. त्यामुळे इथं हे कॅल्क्युलेशन किती आलं? 1800. मग 7 आवर्स काम करून त्याला 1400 मिळत असतील, त्याच्यापेक्षा 6 आवर्स काम करून 300 वेज रेटला 1800 त्याला मिळत असेल तर हे त्याला अफोर्डेबल आहे आणि कुठंतरी तो लीजर प्रेफर करतो. आता हे एक्झाम्पल घेतले त्याने. हे एक्झाम्पल आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. परत एकदा आपण इथं रिवाईज करू. 100 रुपीज जर पर आवर असेल, सुरुवातीला जो 5 आवर्स काम करत असेल तर त्याला 500 मिळतील. वेज रेट नंतर इन्क्रीज झाला, मग त्याच्यानंतर तो 7 आवर्स काम करायला लागला, मग त्याला 1400 मिळायला लागले. त्याच्यानंतर 300 झाला, मग 7 आवर्स नंतर एक रेस्ट त्याला एक्सपेक्टेड असते. त्याच्यामुळे जर 6 आवर्स काम करून 300 रुपये प्रमाणे त्याला जर 1800 मिळत असेल तर तो 6 आवर्सच काम करणार. याचा अर्थ काय होतो? इथं प्राईस राईज झाले. इथं पहिल्या 2 केसमध्ये इथं लेबर सप्लाय राईज झाला, पण थर्ड कंडिशनला इथं लेबर सप्लाय कमी झाला. सो here we can say the price for labor here it rises, but that quantity, that is hours of work per day, that are here fall. So here this is the exception, important exception of law of supply. A separate question can be asked here in case of this exception. So what is the graphical representation? Let me see. So this is a labor supply schedule curve that I brought here. That means I have shifted from that first slide in order to understand easily. This is x-axis as usual. This is y-axis. Then x-axis shows labor hours, supply of labor hours, that is quantity supplied by laborer. Here it is price, that means wage rate, that means these are labor hours, and for these labor hours here these are wage rates. So here at first what is the first here that 100 into 5 means 500. म्हणजे 5 आवर्स काम करताना रुपीज, पहिले 2 कॉलम आपण लक्षात घेऊन ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घ्यायचं आहे. ह्याचं काहीतरी ह्या ग्राफमध्ये दाखवलं नाही, फक्त त्याचं बेसिक त्याने काय आहे ते दाखवलं आहे. हे रुपीजपेक्षा हे 2 कॉलम आपल्याला ह्याचं एक्सेप्शन कळण्यासाठी जास्त युजफुल आहेत. तर 100 रुपीजला किती लेबर आवर्स देतोय बघा तो 5. मग हा पॉईंट आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर 200ला किती आवर्स देतोय? 7 देतोय. मग हा पॉईंट आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर 300ला किती देतोय तो? 6.
आता ॲक्च्युली रेग्युलर लॉ ऑफ सप्लायमध्ये 300 असेल तर आपण असं आपला सप्लाय असा वाढला असता आणि इथं आपल्याला तो पॉईंट मिळाला असता. पण आता कसं झालं आहे की 300 प्राईस जरी राईज झाले तरी हा सप्लाय वाढलेला नाही आहे, तो कमी झालेला आहे. कशा पद्धतीनं बघा, 300ला 6 आवर्स तू देणार अशा पद्धतीने इथं आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. मग आपण हे पॉईंट्स जॉईन केले तर अगोदर हा सप्लाय कर्व काय होतो, रेग्युलर प्रमाणे अपवर्ड स्लोपिंग होतो आणि त्याच्यानंतर काय होतो, तो उलट्या दिशेला बेंड होतो. या सप्लाय कर्वला नाव काय आहे, इथं आपण ह्या इंटरसेक्शन पॉईंट आहे किंवा ज्या पॉईंटवरनं सप्लाय कर्व उलट्या दिशेला वळतो, बॅकवर्ड बेंडिंग असं त्याचं ट्रान्सलेशन आहे. ज्या पॉईंटला तो बॅकवर्ड बेंड होतो, बॅकवर्ड बेंड याचा अर्थ काय, उलट्या दिशेने वळतो, त्या पॉईंटला आपण ए हे नाव दिलंय. म्हणून आपला सप्लाय कर्व आता काय झाला, इथून इथंपर्यंत हा आपला आता सप्लाय कर्व झालेला आहे. हे बघा, हा सप्लाय कर्व झाला. तर हे आहे एक्सेप्शनल लेबर सप्लाय कर्व. इथं आपल्याला ॲज युजल सप्लाय कर्व अपवर्ड स्लोपिंग होतो आणि नंतर तो बॅकवर्ड बेंड होतो, हे ह्याचं बेसिक फीचर आहे. सो हिअर दिस इज बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सेप्शन्स फॉर दिस लॉ ऑफ सप्लाय. आता पुढचं एक्सेप्शन काय आहे, ॲग्रिकल्चरल गुड्स. तर आता ॲग्रिकल्चरल गुड्समध्ये बघा काय आहे, ॲग्रिकल्चर गुड्स हे सिजनल असतात. म्हणजे आता तुम्ही फूड ग्रेन्सचं एक्झाम्पल दिलं, इथं बघा आहे हे फूड ग्रेन्सचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. फूड ग्रेन्स आता जर बघितले तर तुम्हाला माहिती आहे, सुगीचं काळ असं आपण जे म्हणतो, बूम पिरियड त्याचा असतो, एक पर्टिक्युलर सीझन असतो, 4 महिन्यातच ते प्रोड्यूस होतं आणि साधारण मार्च एप्रिलपासून त्याचं नवीन प्रोडक्शन येतं बघा. आणि त्या मार्च एप्रिलमध्ये ते एकदा आलं की त्याचे प्रोसेस करून ते आपण स्टोअर करून ठेवतो दुकानवाले करतात, हाऊसहोल्ड्स घरामध्ये करतात. तर हे ॲग्रिकल्चरल गुड्स हे सिझनल असतात. आता समजा पर्टिक्युलर क्रॉप करता पर्टिक्युलर पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये ते क्रॉप येतं बरोबर, आणि त्यावेळेस जर वेदर कंडिशन्सचा जर सपोर्ट नाही मिळाला तर ते प्रोडक्शन डाऊन होतं. So here agricultural goods are seasonal in nature and their production depends on weather conditions. If weather conditions are not favorable or unfavorable, this supply cannot be increased. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असतात, फूड ग्रेन्स आहेत, किंवा कुठलेही तुम्ही ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स घेऊ शकता. So here therefore if price rises, supply cannot be raised. सप्लाय कॅनॉट बी इन्क्रीज्ड. म्हणजे आता असं होतं का बघा की आता समजा पॉप्युलेशन वाढली किंवा आता नीड खूप आहे आणि आता वाढवा, आणि त्याच वेळेस जर वेदर कंडिशन सप्लाय वाढवा असं म्हणलं, वेदर कंडिशन साथ दिली नाही तर तो सप्लाय आपण वाढवू शकत नाही, तुम्ही कितीही प्राईस द्या. आता अगदी 100 रुपीज केजी जरी तुमचे हे राईस असले, अगदी तुम्ही 200-500 केजी देतो म्हणला, 1000 केजी देतो म्हणलं तरी ते शक्य नाही. कारण तिथं सीझनने जर साथ दिलेलं नसेल तर त्याचं प्रोडक्शनच होत नाही. जिथं प्रोडक्शन नाही तिथं प्राईसचा प्रश्नच येत नाही. सो हिअर दिस इज द एक्सेप्शन टू ॲग्रिकल्चर गुड्स. सो इन केस ऑफ ॲग्रिकल्चरल गुड्स विच डिपेंड ऑन सीझनल, इट डिपेंड्स ऑन वेदर कंडिशन्स, इट्स सप्लाय कॅनॉट बी इन्क्रीज वेन हिअर देर आर अनफेवरेबल वेदर कंडिशन्स, फॉर एक्झाम्पल फूड ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स. आता पुढचं आहे बघा, अर्जंट नीड फॉर कॅश. समजा एखाद्या प्रोड्युसरला किंवा सेलरला आपण म्हणू शकू, हार्ड कॅशची नीड आहे, म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश पाहिजेच आहे. इट इज व्हेरी अर्जंट इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. मग तो प्राईस राईज व्हायची वाट बघेल का नाही, जेवढं आहे प्राईस तेवढं ते देऊन स्टॉक डिस्पोज करून त्याला पैसे पाहिजे असतात, त्यामुळे तो कलेक्ट करणार मनी, इव्हन अगदी थोडंफार कमी प्राईसने सुद्धा ते प्रोडक्ट देणार. सो मग इथं प्राईस राहायची तो वाट बघणार का नाही, इव्हन कमी प्राईसला सुद्धा तो देणार. मग हे लॉ ऑफ सप्लायमध्ये बसतंय का, म्हणजे दोन्ही व्हेरिएबल वाढतात का नाही. तर उलट त्याचे नुकसान करूनच तो आपल्याला इथं ते सेल करतो आणि त्याची नीड ऑफ कॅश आहे ते सॅटिस्फाय करतो. तर हे आहे अर्जंट नीड फॉर कॅश. त्याच्यानंतर आहे बघा, इन केस ऑफ पेरिशेबल प्रोडक्ट्स. आता पेरिशेबल प्रोडक्ट्स आर डॅमेज्ड विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम.
मग इथं तुम्ही वाट बघत बसणार आहे का प्राईस वाढायची? नाही. आता फॉर एक्झाम्पल फ्लॉवर्स तुम्हाला माहिती आहे आता कशासाठी आपण यूज करतो फ्लॉवर्स. वी आर युझिंग टू सेलिब्रेट दॅट बर्थडेज और वेडिंग सेरेमनी और you know any function in institutions, educational institutions, or you just see that banking or other institutions, we celebrate here our functions with the help of flowers. And now here it is the era of celebration only here, that trend of celebration here it is in full swing. मग आता असं होतं का बघा, आज सेरेमनी असेल तर आपण ते वाट बघत बसतो का प्राईस कमी होईल किंवा जास्त होईल, किंवा सेलरचं सुद्धा आपण जर सेलर असू तर आपण ते किती दिवस ठेवू शकतो, त्याला एक लाईफ असतं 8 दिवस 15 दिवस. ते जर खराब व्हायला लागलं तर तो इवन बिलो प्राईसला सुद्धा सेल करतो. म्हणजे मगाशी जी सिच्युएशन होती तीच सिच्युएशन आहे आता व्हेजिटेबल मार्केटमध्ये सुद्धा असंच असतं बघा. तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल तर म्हणजे तो जे काही त्याच्याकडे व्हेजिटेबल्स असतील ते उद्या किंवा परवापर्यंत वाट बघत नाही, तो आहे त्या प्राईसपेक्षा कमी प्राईसने सगळं देऊन स्टॉक सगळा डिस्पोज करतो. म्हणजे इथं प्राईस राईज आणि परत क्वांटिटी सप्लाय राईज असं होत नाही. सो हिअर अगेन दिस लॉ ऑफ सप्लाय इज नॉट वर्किंग हिअर इन केस ऑफ पेरिशेबल प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर आहेत बघा रेअर गुड्स, अँटिक पीस असं म्हणतात आपल्याला. म्हणजे ज्या कमॉडिटीज ह्या एकदम अँटिक आहे, म्हणजे अगदी रेअर, म्हणजे 1 पीस किंवा 2 पीस असं. आता समजा हे मोनालिसाचं पेंटिंग मी तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे. मोनालिसाचं पेंटिंग खूप फेमस आहे, तुम्ही ऐकून असेल ह्याच्यामध्ये. तर हे मोनालिसाचं पेंटिंग 16th सेंचुरीमध्ये लिओनार्डो म्हणून एक हा चित्रकार होता, तर त्यानं ते काढलेलं होतं. त्याचं आज पण त्याची व्हॅल्यू $860 मिलियन आहे. आता $1 मिलियन म्हणजे व्हेन हिअर देट 1 इज फॉलोड बाय 6 zeros then it is 1 million. मग असे 1 million is equal to 1 and then 6 zeros and multiplied by 860. हे जे किती असेल ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा, म्हणजे ते किती कॉस्टली आहे. मग त्याची प्राईस वाढत गेलेली आहे. म्हणजे 62 63ला त्याची 100 मिलियन्स असं होती आणि आता त्याची 860 मिलियन. मग त्याची प्राईस वाढली आहे रेअर आर्टिकलची, किंवा सॉरी रेअर दॅट पेंटिंगची. मग त्या पेंटिंगची प्राईस किती वाढली तर त्याचा स्टॉक वाढेल का नाही. हे अगदी जुन्या काळी म्हणजे 1516 1513 असं म्हणजे 16th सेंचुरीमध्ये काढलेलं हे पिक्चर आहे. आणि त्यावेळेस त्या चित्रकाराने अगदी म्हणजे ह्या पेंटिंगचे हा अँटिकच पीस आहे, ह्याच्यासारखं पेंटिंग अजून झालेलं नाही. तर ह्याचे गिनीज बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड झालेलं आहे वगैरे वगैरे. तर तुम्ही ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करा इफ यू आर इंटरेस्टेड. म्हणजे काही आपल्या जगातल्या काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते तुम्ही माहिती करून घ्या. सो हिअर दिस स्टॉक ऑफ मोनालिसा पेंटिंग कॅनॉट बी इन्क्रीज्ड इवन इफ हेअर प्राईस राईज. ते एकच पेंटिंग आज वेगवेगळ्या प्राईसमध्ये इथं त्याचं व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि आता सध्या ते पॅरिसच्या म्युझियममध्ये मला वाटतं ते आहे. त्याच्यानंतर आहे बघा डायमंड. आता काही डायमंड कोहिनूर हिरा जो आपला आहे भारतात तो सुद्धा अँटिक पीस आहे. मग कुठलंही असं अँटिक जर डायमंड असेल तर त्याचं प्रोडक्शन वाढवता येत नाही इवन इफ प्राईस रायजेस. तर दीज आर एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ सप्लाय. So in this point you just see that this labor supply curve is very important. म्हणजे आपण जे सुरुवातीचं बघितलं हे जे 5-6 पॉईंट्स आपण पाहिले, तर इथं हा सप्लाय ऑफ लेबर हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारला जातो आणि बाकीचे पॉईंट्स हे एक्सेप्शनसाठी युजफुल आहेत. तर हा ग्राफ परत एकदा बघूया, मी तुम्हाला परत एकदा दाखवते. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. क्वांटिटी सप्लाइड म्हणजेच सप्लाय ऑफ लेबर आवर्स ऑफ वर्क आर शोन ऑन एक्स ॲक्सिस. प्राइस दॅट इज वेज रेट शोन ऑन वाय ॲक्सिस. when here rate is 100, 5 hours are provided by laborer. When rate increases, that is 200, then 7 hours are provided by laborer. And when 300 here it comes price, then this is the supply of laborer. This point we get. So when supply curve at first here it is upward sloping, and at a particular moment here it is backward bending. So it is called as this backward bending point, it is called as A, and we are getting this supply curve.
So here this is labor supply schedule and labor supply curve. तर यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं की आता कसं होतं, जसं जसं वेज रेट वाढत जाईल तसं तसं रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जाते, जसं जसं वर्किंग आवर्स वाढत जातात. पण एक असं मोमेंट येतं की त्या ठिकाणी तो लेबरर, तो ऑफिसर, तो एक्झिक्युटिव्ह एक आपल्या स्वतःसाठी टाईम त्याला आवश्यक आहे असं वाटायला लागतं. त्यावेळेस तो जरी वेज रेट त्याला इन्क्रीज करून दिला, जरी पगार जरी त्याला वाढवून दिला असं आपण म्हणू शकतो, किंवा सॅलरी जरी त्याची इन्क्रीज केली तरी तो लेबर आवर्स जास्त द्यायला तयार होत नाही. हे त्याच्या पाठीमागचं. आता तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये बघितलं असेल, 18 आवर्स, 10 आवर्स, 12 आवर्स वर्क करतात. आणि त्या 10 आवर्स करतात, 12 समजा 8 आवर्स असतील, 8 आवर्सचे ठीक आहे, 9 आवर्स देतात. सॅलरी वाढवली की 9 आवर्स देऊ शकतात, 10 आवर्स देऊ शकतात. 10 आवर्सच्या पुढं दे कॅनॉट. मग 10 आवर्सच्या पुढं जरी त्याने वेज रेट इन्क्रीज केली तरी हे IT पीपल नाव दे आर रिफ्युजिंग. So here this is backward bending supply curve. So today we have completed these exceptions of law of supply. You just study it, and whatever your test I will send, that you just solve it. Thank you very much.